एक महत्त्वाची घडामोड रोहित पवार आज बारामती पोलीस ठाण्यात जाणार आहेत। बारामती पोलीस ठाण्यात डीजीसीए व्हीएसआर विरोधात ते तक्रार दाखल करणार आहेत। गुन्हा दाखल करून घेण्यास काल मुंबई पोलिसांनी नकार दिला आणि याचवरून मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात रोहित पवार आक्रमक झाले होते। रोहित पवार बारामती पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्याचा प्रयत्न करणार आहेत। रोहित पवारांसोबत युगेंद्र पवारही असणार आहेत। अधिक या सगळ्या संदर्भात जाणून घेऊया आपले प्रतिनिधी सागर सुरवसे यांच्याकडून। सागर, रोहित पवार बारामती पोलीस स्थानकात जाणारच आहेत, मात्र तुमच्या मागे दृश्य दिसतायत, हे सगळे बारामतीकर आहेत का? काय अधिकचे अपडेट्स आहेत? श्रुती, आपण पाहिले खरं तर रोहित पवार जे आहेत ते काही वेळातच आता बारामती पोलीस स्टेशनमध्ये जे ते दाखल होणार आहेत। अजित पवार यांच्या विमान अपघाताप्रकरणी डीजीसीए त्याचबरोबरीने व्हीएसआर कंपनी विरोधात गुन्हा दाखल करावा या मागणीसाठी रोहित पवार आज या ठिकाणी दाखल होत आहेत। आणि तत्पूर्वीच आता आपण पाहतोय बारामती तालुका पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती जमायला सुरुवात झालेली आहे। खरं तर शेकडोंच्या संख्येने अजितदादा समर्थक असतील ते या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि अजितदादांना न्याय मिळावा या मागणीसाठी त्याचा बॅनर घेऊन या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळतात। आपण पाहतोय खरं तर बारामती एकत्र आहे सत्यासाठी, न्यायासाठी, दादा तुम्हाला न्याय मिळवून देणारच एक बारामतीकर, अशा आशयाचे बॅनर्स जे आहेत त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात घेऊन हे कार्यकर्ते किंवा समर्थक जे आहेत ते आता इथं दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। आणि मोठ्या प्रमाणात तालुका पोलीस स्टेशनच्या बाहेर गर्दी जी आहे ती जमलेली आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर आमदार रोहित पवार आणि युगेंद्र पवार हे दोन्ही नेते जे आहेत ते देखील आता काही वेळामध्ये या ठिकाणी दाखल होणार आहेत। आणि आपण पाहतोय अजितदादा समर्थक, अजितदादा प्रेमी जे आहेत ते आता या ठिकाणी दाखल झालेले आहेत। वेगवेगळ्या पद्धतीचे फलक घेऊन या ठिकाणी तालुका पोलीस स्टेशनच्या बाहेर ते जमलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत। खरं तर काल रोहित पवार यांनी मरीन ड्राईव्ह पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्याचा प्रयत्न केलेला होता किंवा तशा पद्धतीचा गुन्हा दाखल करावा म्हणून ते अधिकाऱ्यांकडे गेले होते, मात्र त्या ठिकाणी गुन्हा दाखल करून घेतला गेला नाही। त्यानंतर मात्र आता ज्या ठिकाणी प्रत्यक्ष घटना ज्या पोलीस स्टेशनच्या नक्कीच सागर, हे सगळे जे जमलेले राष्ट्रवादीचे कार्यकर्ते असतील, बारामतीकर असतील, यांचं नेमकं काय म्हणणं आहे जाणून घेण्याचा प्रयत्न आपण करूच। मात्र तूर्तास धन्यवाद, अपडेट्स घेण्यासाठी पुन्हा तुमच्याकडे येऊच।